बारामतीच्या काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं मेंढ्यांचं रिंगण पार पडलं। यावेळी काटेवाडीत दिमाखदार रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकरी आणि या परिसरातले नागरिक उपस्थित होते। या मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे। यात माने, केसकर, महानवार, काळे, मासाळ यांच्या मेंढ्यांना हा विशेष मान दिला जातो। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काही वर्षापूर्वी बारामतीत आगमन झालं, त्यावेळेस या परिसरामध्ये मेंढ्यांवर विशिष्ट रोग पसरला होता। अनेकांच्या मेंढ्या त्यात मृत्युमुखी पडायला लागल्या। त्यावेळी काटेवाडीत ही पालखी आली असताना एका मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांचं तुकोबारायांना 3 रिंगणं घातली आणि रोग संपू दे आणि त्या जिवंत राहू दे अशी प्रार्थना केली आणि त्यानंतर तो रोग संपला अशी आख्यायिका सांगतात आणि पुढे रिंगणाची हीच परंपरा इतक्या वर्षांनंतरही कायम राखली गेली आहे। इकडे ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी संपन्न झालं। यावेळी माऊली माऊली विठुरायाच्या नामघोषात आणि टाळांच्या गजरात उभं रिंगण पार पडलंय। रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांसोबत पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने लोणंदहून तरडगावच्या दिशेने वाटचाल सुरू केली। तरडगाव इथे माऊलींचा विसावा असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि तरडगावकरांच्या वतीने वारकऱ्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे। वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी। मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा। इकडे बीडच्या गहिनीनाथ गडावरून प्रस्थान केलेल्या श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झालंय। याच दरम्यान संत वामनभाऊंच्या पालखीचं रिंगण पार पडलं। रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांसोबत पंचक्रोशीतले नागरिकही उपस्थित होते। पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येनं वारकरी सहभागी झाले। गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी। वारकरी संप्रदायातील जे प्रमुख स्थळ आहे ते म्हणजे गहिनीनाथ गड आणि याच गहिनीनाथ गडावरून श्री संत वामनभाऊ महाराज यांचा जो पालखी सोहळा आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाला आहे आणि जिल्ह्यातून हा सोहळा जे आहे तर ते पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। आपल्या सोबत त्या गडावरील महंत मठाधिपती महाराज आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही जी वारी आहे, हा जो सोहळा आहे दाखल झाला आहे, पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। कसं बघता वारीमध्ये किती वारकऱ्यांचा सहभाग आहे, कसा स्वरूप आहे, काय सांगा? या पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 1 लाखभर समाज दरवर्षी येतो आणि याही वर्षी अधिक समाज आहे। हा पालखी सोहळा अतिशय शिस्तबद्ध चालतो। श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज यांची शिस्त या समाजाला आहे। हा समाज अनेक जिल्ह्यातून म्हणण्यापेक्षा संबंध महाराष्ट्रामधून या पालखी सोहळ्यामध्ये समाज येतो, प्रत्येक जिल्ह्यातून येतो आणि आपापल्या सोयीने समाज येतो। या पालखी सोहळ्यामध्ये कोणाला भिशी नाही, कोणाकडून पैसे घेतले जात नाहीत आणि संस्थांनाही खर्च नाही। संबंध मार्गाने प्रत्येक गावकरी या समाजाची व्यवस्था करतात। वारकरी संप्रदाय म्हणून आणखीन समाज जाग्यावर आहे। समाजात असा संभ्रम आहे, आरोप नाहीत, काही नाही, काहीच नाही, अतिशय समाज सुजान आहे। समाजाला सगळं कळतं। वारकरी संप्रदायाचं हे मूळ स्थान आहे आणि या स्थानातून सर्व समाज एकत्रित आहे। काही आरोप नाही, समाजाचं कुठली अडचण नाही समाजाला आणि समाजाला सर्व काही समजतं की जो वर्ग आरोप करतो तो आपापल्या स्वार्थापोटी आरोप असतो, बाकी काही नाही। उमेर सय्यद, उडारी न्यूज, अहिल्यानगर। इकडे साई सेवा समर्थ प्रतिष्ठानच्या यवतमाळच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर पायी वारी उपक्रम राबवला जातोय। या वारीमध्ये 17 अंध विद्यार्थी सहभागी झाले आहेत। वारीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी हे जवळपास 550 किलोमीटर अंतर पायी चालून विठुरायाचं दर्शन घेणार आहेत। हे अंतर 22 ठिकाणी मुक्काम करून पूर्ण केलं जाईल। या विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी 7 जण त्यांच्या सोबत आहेत, तर अंध विद्यार्थी एकमेकांचा हात धरून आपला पायी प्रवास पूर्ण करतायत। मुलांना सांगितलं की मी पुढील काही दिवस नाही आहे, तर ते म्हणाले सर तुम्ही वारीला चालले तर आम्ही पण येतो।
तर मी थोडं आता पहिले निवृत्त झालो, पण त्यांना नंतर म्हटलं की मग तुमच्यात जर कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल तर तुम्ही वारी करू शकता. तर मग त्यातला आमचा प्रज्वल म्हणाला की सर आपण तिकडून का बरं यायचं, आपण यवतमाळवरून पंढरपूरला जाऊ, आणि अशा तऱ्हेनं मग ते वारीची सुरुवात करण्यात आली. प्रसन्न असं वातावरण असतं त्या विठुरायाच्या नगरीमध्ये. आणि दर्शन घ्यायच्या आधी कसं कधी फार गर्दी असतात, आता लाखो भाविक येतात, त्याच्यामुळे विठुरायाच्या दर्शनाची फार मोठी आस लागलेली असते. आणि टाळ मृदुंगाचा घोष सुरू असतो आणि मधून कुठेतरी विठ्ठल विठ्ठल जयघोष कानावर येतो आणि असं वाटतं की आपलंही दर्शन कधीतरी लवकर झालं पाहिजे. गणगणात बोते आणि विठुनामाच्या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करते. अशातच आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावनभूमीत म्हणजे तुळजापुरात संत गजानन महाराजांची पालखी पोहोचली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरकरांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर दणाणून निघालाय. वेढा वेढा रे